हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा. 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगा, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. बच्चू कडूंचा सरकारला 2 ऑक्टोबर पर्यंतचा अल्टिमेटम. कोणी जर सक्तीची वसुली केली तर गावातल्या झाडाले बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही. बँकांच्या वसुली अधिकाऱ्यांना बच्चू कडूंचा इशारा. पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू समर्थकांचा राडा. बच्चू कडू समर्थकांकडून कार्यक्रम स्थळाबाहेरही जोरदार घोषणाबाजी. कर्जमाफीचं आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात नव्हतं. शेतकरी कर्जमाफी संदर्भात मंत्री अतुल सावेंचं मोठं विधान. योग्य वेळी सरकार कर्जमाफी करणार तर बच्चू कडूंच्या आंदोलनावर निर्णय झाला पाहिजे, तर टॅक्स भरणाऱ्यांना कर्जमाफी कशी? पाशा पटेल यांचा सवाल. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर आतापर्यंत 270 मृतदेहांचं पोस्टमॉर्टम पूर्ण. 220 जणांचे DNA सॅम्पलिंग पूर्ण, तर 7 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश. अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी पायलटने 4 ते 5 सेकंदात मेडेचा संदेश पाठवला, तर प्लेनवर उचललं जात नाही वाचणार. पायलट सुमित सबरवालने ATC ला पाठवलेला संदेश उघड. विमान अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची माहिती. जोरदार पावसामुळे जून महिन्यातच बीडमधील 11 प्रकल्प ओव्हरफ्लो. धरणं भरल्यानं नागरिकांच्या पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला. इस्रायलच्या हल्ल्यानंतर आता इराणचा इस्रायलवर जोरदार पलटवार. इराणने इस्रायलवर डागली शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, तर इस्रायलने हल्ले परतावून लावल्याचा केला दावा.